नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे, नवीन बदल झालेला आहे। मित्रांनो, सुरुवातीच्या GRमध्ये तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट्स लागत होते, पण आता नवीन GRमध्ये फक्त तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। तर कुठले ते 3 कागदपत्र आहेत जे तुम्हाला लागणार आहेत, चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही मोबाईलवरतीही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आपल्याला सुरुवातीला लागणार आहे राशन कार्ड। मित्रांनो, तुमच्याकडे राशन कार्ड कुठल्या कलरचं आहे, केशरी कलरचं असेल किंवा पिवळ्या कलरचं असेल किंवा पांढऱ्या कलरचं असेल, तुमच्याकडे कुठल्याही कलरचं राशन कार्ड असेल त्यामध्ये त्या महिलेचं नाव असणं गरजेचं आहे। त्या महिलेचं नाव राशन कार्डमध्ये नसेल तर तुम्ही ते राशन कार्ड अपलोड करू शकत नाही। त्या महिलेचं नाव राशन कार्डमध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे वोटर ID कार्ड। वोटर ID कार्डमध्ये पण तसंच आहे। वोटर ID कार्ड तुम्हाला एक 10 ते 15 वर्षापूर्वीचं लागेल, जे की पहिले व्हाईट कलरमध्ये होतं, तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता। अशा कलरमधलं वोटर ID कार्ड असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड करू शकता। मित्रांनो, तिसरं कार्ड पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा। आमच्या चॅनलवरती मराठी भाषेमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आहे। मित्रांनो, तिसरं कार्ड आहे आपलं आधार कार्ड। आधार कार्डमध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे। मित्रांनो, जर लिंक नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागेल, त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। कारण की फॉर्म भरता वेळेस आधार कार्डनुसार तुम्हाला OTP पडतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, मित्रांना शेअर करा। धन्यवाद।